बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। आज करवीर तालुक्यात काल धनगरवाड्यामध्ये वेळेत उपचार मिळाला नाही, रस्ता खराब आहे, वेळेत जाऊ शकले नाही महिला, तिचा मृत्यू झाल्याच्या काही बातम्या प्रसारित होत्या। तर काय एकूणच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात धनगरवाडे आहेत, रस्ते नाही आहेत, आरोग्याची सुविधा पोहोचायला पाहिजे, काय पालकमंत्री म्हणून किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः माझ्या मतदारसंघामध्ये धनगरवाड्यांची संख्या जादा आहे आणि या धनगरवाडे सगळे साधारणतः एका मुख्य गावापासून जंगलामध्ये राहत असतात हे सगळे आमचे धनगर बांधव आणि त्यामुळं त्या सगळ्या सुविधा देण्यासाठी खूपच अडचणी फॉरेस्टच्या किचकट नियमांमुळे होतात। तरीसुद्धा मेजरली जास्तीत जास्त धनगरवाडे जोडण्यामध्ये मागच्या 5 वर्षांमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक मिशन मोडवर आम्ही हा कार्यक्रम हाती घेतला आणि बरेचसे धनगरवाडे आपण त्याला रस्ते, पाणी, वीज ह्या मूलभूत सुविधा देण्यामध्ये यशस्वी ठरलो। दुर्दैवानं एखाद्या अजूनसुद्धा जे काय नियमांच्या काही अडचणींमुळं ज्या ठिकाणी रस्त्यांची उपलब्धता होत नाही अशा ठिकाणी एखादी दुर्घटना घडलेली आहे। पण यानंतरसुद्धा एक मिशन मोडवरती आजसुद्धा वन हक्क दावे जे आहेत त्या वन हक्क दाव्यासंदर्भात सुद्धा फॉरेस्ट विभागाला आम्ही सूचना दिल्या आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये मुख्य गावं असतील किंवा धनगरवाडे असतील अशा सगळ्यांसाठी वन हक्क दाव्यांच्या माध्यमातून असेल किंवा FRAच्या 3 जे त्यांच्या ॲक्ट आहेत एकूण 13 मूलभूत सुविधांसाठी सुद्धा जमीन देता येते, त्या सगळ्यांचा उपयोग करून घेऊन आपण सगळे रस्ते उपलब्ध करून देणार आहोत।